शेवगाव शहरातील मीरा रोडवरील बंद पथदिव्यांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। न्यू आर्ट कॉलेज ते कर्डिले वस्ती रोड या मुख्य मार्गावरील बंद पथदिव्यांसमोर रांगोळी काढून आणि त्यांना हार घालून आंदोलनकर्त्यांनी चक्क या पथदिव्यांचा सन्मान केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, बाळासाहेब फटांगडे आणि आरटीआय कार्यकर्ते प्रशांत घुमरे यांच्यासह नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी झालेली। शेवगाव नगर परिषद हद्दीतील मीरा रोडवरील न्यू आर्ट कॉलेज ते कर्डिले वस्ती रोड हा महत्त्वाचा मुख्य मार्ग आहे। या मार्गावर नगर परिषदेमार्फत नवीन पथदिवे बसवण्यात आलेत। मात्र नवीन पथदिवे बसवल्यानंतरही बहुतांश दिवे बंद असल्याचा आरोप करण्यात येतोय। रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। आज आम्ही शेवगावचा प्रमुख रस्ता हा मिरी रोड या ठिकाणी आलेलो असताना या ठिकाणी ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये हा पथदिवा तुम्हाला सांगतो, हा पथदिवा लावून जवळजवळ 6 महिने 2 वर्ष झाले असतील, पण हा कायमस्वरूपी बंद आहे। आणि हा बंद असल्यामुळं आम्हाला आज येऊन त्याची पूजा करावी लागली। कारण आम्हाला असं वाटतंय का हे दिवे फक्त पूजायसाठी ठेवलेले आहेत का काय म्हणून। या ठिकाणी हा बल्ब बंद असल्यामुळं चोऱ्या माऱ्याचे प्रमाण वाढलेले आहेत। या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी जात येत असतात, त्यांनासुद्धा रात्रीचा त्रास होत आहे आणि या ठिकाणला जे नागरिक आहेत त्यांनासुद्धा याचा त्रास होत आहे। म्हणून आज आम्हाला या पथदिव्याची पूजा करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे। तरी तातडीने नगर परिषदेने याच्यामध्ये लक्ष घालावे एवढीच आज तरी विनंती करतो। मी प्रशांत घुमरे, रहिवासी प्रभाग क्रमांक 8 मध्ये राहतो। या मिरी रोड रस्त्यावरती बऱ्याच दिवसापासून नगर परिषदेच्या माध्यमातून पथदिवे बसवण्यात आले, परंतु सदरील पथदिवे बऱ्याच दिवसापासून म्हणजेच बसवल्यापासून बऱ्याच अंशी हे बंद अवस्थेत असतात। याची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकारांतर्गत मी नगर परिषद शेवगाव या ठिकाणी माहिती अधिकाराचा अर्जही दाखल केला। त्यानंतर त्याची माहिती मला देण्यात आली नाही। त्यानंतर मी प्रथम अपीलही नगर परिषदेकडच्या मुख्याधिकारी मॅडम यांच्याकडे केलं, परंतु आज तागायत त्याची माहिती मला देण्यात आलेली नाही। सदरील परिसर हा विद्यार्थी पहाटे फिरण्यासाठी महिला या ठिकाणी रस्त्याने जातात, चोरी होते, परंतु हे पथदिवे फक्त या ठिकाणी सांगाडा उभा केलेला आहे। प्रत्यक्षामध्ये याचा उपयोग नागरिकांना होत नाही आणि नागरिकांच्या पैशांचा अपव्यय या ठिकाणी या नगर परिषदेच्या माध्यमातून होतोय असं आम्हाला जाणवतं आहे।